मंडळी नमस्कार. मंडळी, कृतार्थ आयुष्य जगणं याचा अर्थ काय? अगदी सरळ सोपा त्याचा अर्थ असा आहे की गेल्या आठवड्यातच सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांना देवाज्ञा झाली. 81 वय होतं त्यांचं ज्यावेळेस त्यांना देवाज्ञा झाली. आणि सीमा देव माहीत नाहीत असा मराठी माणूस तसाही शोधून सापडणं अवघड. कारण अनेक वर्षांची त्यांची ती कारकीर्द चित्रपटसृष्टीमध्ये राहिलेली आहे. अगदी कृष्णधवल चित्रपट जेव्हा बनायचे तेव्हापासून, आणि जेव्हा स्त्रिया चित्रपटांमध्ये नुकत्याच काम करायला लागल्या होत्या अगदी तेव्हापासून सीमा देव आणि रमेश देव ही जोडी चित्रपटसृष्टीमध्ये अतिशय सुप्रसिद्ध होती. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले, मराठीसोबत हिंदी चित्रपटसुद्धा त्यांनी केले. आता त्यांचा वेगळा पैलू काय? सीमा देव या चित्रपटसृष्टीमध्ये राहिल्या, पण अतिशय सोज्वळ चेहरा. हे तुम्ही पहा की सोज्वळ या शब्दाचा समानार्थी जर शब्द शोधायचा असेल तर आपल्याला मला वाटतं की अभिनेत्री सीमा देव यांनी जे काही भूमिका केल्या किंवा यांनी जे काही त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीमध्ये सिनेमे केले, त्यातून त्यांनी जे काही स्वतःला सादर केलं, तर त्या सर्व भूमिकांमध्ये जवळजवळ सर्व, काही त्यांनी वेगळ्याही केलेल्या आहेत, पण एक सोज्वळ चेहरा नेहमी आपल्याला दिसत राहिला. आणि हा सोज्वळ चेहरा मराठी रसिकांना भावत पण राहिला. त्यांचं रमेश देव यांच्याशी लग्न झालं. लग्न झाल्यानंतरसुद्धा ह्या दोघांनीसुद्धा चित्रपटसृष्टी अक्षरशः गाजवली. म्हणजे गाजवलीच त्यांनी ती. कारण आपण जर बघितलं तर साधारणतः 60-70च्या दशकामध्ये सीमा देव अतिशय प्रसिद्ध होत्या. त्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येत होते. साधारणतः लावणी हा महत्त्वाचा एक नृत्याविष्कार चित्रपटांमधून प्रामुख्याने दाखवला जात होता. आणि लावणीवर आधारित चित्रपटसुद्धा बनत होते. आणि सीमादेव यांना अतिशय उत्तम नृत्य येत होतं. पण त्यांना ज्या भूमिका मिळाल्या त्या ह्या सोज्वळ अशाच भूमिका मिळाल्या, आणि त्यांनी त्या अतिशय उत्तम प्रकारे निभावल्या देखील. आलिया भोगासी या चित्रपटापासून त्यांची कारकीर्द चालू झाली. मग पुढे जगाच्या पाठीवर हा चित्रपट अतिशय गाजला, आणि जगाच्या पाठीवर खरंच या दाम्पत्याने आपलं नाव अजरामर करून ठेवलं. म्हणजे रमेश देव, सीमा देव यांना काही तशी विशेष ओळख लागत नाही. मराठी घरांमध्ये जर ही नाव उच्चारली तर आपल्या एक डोळ्यासमोर दोघांची एक छान छबी त्या ठिकाणी दिसते, समोर येते. एक सकारात्मकता म्हणता येईल या दोघांमध्ये होती, ह्या दाम्पत्यामध्ये होती. त्यांचं सिनेमामध्ये असूनसुद्धा सार्वजनिक जीवनातलं जे काही वावरणं होतं ते मला जास्त भावतं. कारण सिनेमातले लोकांविषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात, पण ह्या दोघांविषयी असं काहीही कधीच बोललं गेलं नाही. कारण काही नव्हतंच बोलण्यासारखं. अतिशय चांगल्या प्रकारे जसं त्यांनी सिनेमामध्ये भूमिका निभवायचे त्याचप्रमाणे रिअल लाईफमध्ये सुद्धा हे दोघे अतिशय सभ्यतेने, अतिशय चांगल्या प्रकारे, आणि आपल्या एक जबाबदारी जी असते की त्या जबाबदारीच्या जाणीवेतून ते आयुष्य जगले. मागच्या वर्षीच रमेश देव यांना देवाज्ञा झाली. त्यापूर्वी त्यांचा एक टी व्हीवर कार्यक्रम झाला होता. दोघंही सीमा देव आणि रमेश देव त्या ठिकाणी होते. आणि तेव्हा रमेश देव यांनी एक इच्छा प्रगट केली होती की माझा शेवटचा श्वास मला सीमा तुझ्या मांडीवर घेता यावा, अशी ती त्यांची हे होती. अतिशय हृदयस्पर्शी ती त्यांची इच्छा होती. सर्वच जण पाहताना ते भावूक झाले होते. पण कसं असतं की सिनेमामध्ये जे कलाकार काम करतात तेव्हा आपण एखादा चित्रपट पाहिला, आपण भारावून जातो त्यांचं काम बघून. आणि जेव्हा आपण पडद्याच्या बाहेरची त्यांची प्रतिमा पाहतो, म्हणजे सार्वजनिक जीवनातली, तर त्यावेळेस बऱ्याचदा विसंगती आढळते. पण मला असं वाटतं हे एक असं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दाम्पत्य होऊन गेलं की ज्यांनी पडद्यावर ही अतिशय उत्तम भूमिका केल्या,
आणि तशाच उत्तम जबाबदारीतून ते सार्वजनिक जीवनातही वावरले. म्हणजे असं फार अभावाने फार क्वचित आढळतं. साधारणतः ही चित्रपटसृष्टी जी आहे याच्यामध्ये तर हे जरा अवघड आहे. पण अतिशय अवघड हे काम या देव दाम्पत्यांनी केलं आणि त्यामुळंच ते सर्वांच्या स्मरणात सदैव राहतील. त्यांची पुढची पिढी अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव हे दोघंही अतिशय दमदारपणे कार्य करीत आहेत. पण जेव्हा एक समृद्ध वारसा किंवा एक उत्तम संस्कार आपल्या आईवडिलांकडून मिळतात तेव्हा जगण्याला अर्थ प्राप्त होतो. विशेषतः सीमा देव ह्यांच्याविषयी बोलायचं झालं तर चित्रपटांची त्यांची नावं तर खूप आहेत. त्यांनी अनेक दिग्दर्शकांबरोबर दिग्गज लोकांबरोबर काम केलेलं आहे. प्रत्येक भूमिकेत अगदी जीव ओतून म्हणजे त्या भूमिकेतून त्यांना वेगळं काढताच येत नाही, इतकी ती चपखल बसेल अशी ती भूमिका त्यांनी अनेक चित्रपटांमधून केल्या आणि रसिकमनावर राज्य केलं. हे सगळं आज आठवायचं कारण असं की आता त्यांना तर देवाज्ञा झालेली आहे, पण त्यांनी एक वस्तुपाठ तयार करून ठेवलेला आहे. जे या व्यवसायामध्ये जातात किंवा जाऊ इच्छितात किंवा आहेत त्यांच्यासाठी तो अतिशय चांगला वस्तुपाठ आहे असं मला वाटतं. म्हणजे सीमादेव आणि रमेश देव या दोघांनी की एक पडद्यावरचं जे आयुष्य असतं ते खोटं असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण पडद्याच्या बाहेरचं जे आयुष्य असतं ते सुद्धा किती उत्तम प्रकारे आणि अतिशय चांगल्या प्रकारे जगता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा अतिशय निर्मळ राहू शकता हे या दाम्पत्याने दाखवून दिलेलं आहे. अर्थात ते जगलेले आहेत तसं आणि आपण सर्वांनी हे पाहिलेलं आहे. गेले जवळजवळ 60-70 वर्ष त्या दोघांनाही आपण ओळखतो. नाट्य असेल, चित्रपट असेल, अनेक मुलाखतींचे कार्यक्रम असतील, तिथं त्यांचं जे काही वावरणं होतं ते अतिशय ग्रेसफुल होतं. अतिशय ग्रेसफुल. साधारणपणे काय होतं आहे की चित्रपटामध्ये जे काही गोष्टी घडतात आणि प्रत्यक्षात ज्या काही गोष्टी घडतात त्यात खूप अंतर असतं. पण ह्या दोघांच्या जर आपण विचार केला, दोघांच्या जीवनाचा विचार केला तर हे अंतरच नव्हतं. म्हणजे जसे ते पडद्यावर उत्तम सर्व काही करायचे तशाच उत्तम रीतीने त्यांनी आपलं आयुष्य ते जगले आणि एक नवीन पिढीसाठी एक वस्तुपाठ ठेवून गेले. चित्रपटांविषयी बोलायचं तर सीमा देव यांचे अनेक चित्रपट आहेत, रमेश देव यांचेसुद्धा अनेक चित्रपट आहेत. ज्या पिढीनं त्यांना नाटकामध्ये पाहिलं, म्हणजे मी तर पाहिलेलंच आहे आणि त्यांना त्यांच्याविषयी सर्वच गोष्टी माहीत आहेत. साधारणतः ते अगदी आपल्या जवळचे, आपल्या घरातले आहेत इतपत वाटणे इतके ते दोघंही चांगले राहिले. कारण चांगलं राहणं त्यांच्या क्षेत्रामध्ये थोडंसं कठीण जातं, पण चांगलं राहून एक उत्तम प्रतिमा त्यांनी सर्व समाजमनावर बिंबवली होती. अर्थात तो काही त्यांचा अभिनय नव्हता. त्यामुळे ते सहजगत्या मला असं वाटतं की त्यांच्या वागण्यातून दिसत होतं. आज त्यांना देवाज्ञा झालेली आहे, पण त्यांनी केलेल्या इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका ज्या काळी सुरुवात होती म्हणजे महिलांनी चित्रपटांमध्ये काम करण्याची, त्यावेळी मागून येणाऱ्या महिलांना एक चांगल्या प्रकारे पायवाट त्या चित्रपटसृष्टीशी आहे हे दाखवून देण्याचं काम सीमादेव यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं हे जे काही कर्तृत्व आहे, त्यांनी हे जे काही काम करून ठेवलेलं आहे हे नवीन आणि सर्व लोकांना निश्चितच अनुकरणीय आहे. जे या क्षेत्राशी संबंधित आहेत, ज्या मुलींना या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांनी निश्चित त्यांचा आदर्श ठेवला तर मला असं वाटतं की त्या यशस्वी तर होतीलच, पण एक माणूस म्हणून सुद्धा त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. आज सीमा आणि रमेश देव हे दोघंही जण देवाघरी गेलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या येण्याने देवसुद्धा अतिशय आनंदी असतील. कारण हे दाम्पत्यच असं आहे ज्यांनी सर्वांना आनंद दिला. त्यांच्या अभिनयातून आनंद दिला, त्यांच्या सहवासातून आनंद दिला. त्यामुळे
ह्या दोघांचं असणं, आजूबाजूला असणं, हे खूप आनंददायी राहिलं. महाराष्ट्रामध्ये एक अशी चित्रपटामध्ये जोडी होऊन गेली की जिनं चित्रपट तर गाजवले, पण आपल्या उत्तम वागण्यामुळे त्यांनी पडद्याच्या बाहेर, सिनेमागृहाच्या बाहेरसुद्धा रसिकांची मनं जिंकली. हे वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण निश्चित त्यांच्यासोबत सदैव राहणार आहे. सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज या ठिकाणीच थांबतो.